वाशिम कार्यालयामार्फत मागील 3 महिन्यामध्ये एकूण 72 अ, नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 2 नमुने असुरक्षित प्राप्त झालेले आहेत. ज्यामध्ये एक पनीर आहे आणि एक टोस्ट आहे. 6 नमुन्यांचे अहवाल अ, सबस्टँडर्ड म्हणजे कमी दर्जाचे आले, ज्याच्यामध्ये एक खवा, घी, पनीर आणि दही असे अन्नपदार्थ आहेत. तसेच कार्यालयामार्फत 71 सर्वेक्षण नमुने सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि अन्नपदार्थांच्या जप्तीमध्ये 5 जप्ती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी खवा 35 किलो आणि 46 किलो अशा 2 खव्याच्या जप्ती आहेत. घी 179 किलो, कार्बोनेटेड वॉटर 228 लिटर ते मिसब्रँडेड घोषित झालेले आहे आणि टोस्ट 96 किलो हे असुरक्षित घोषित झालेले आहे. त्यानुसार म्हणजे कायद्यातील तरतुदीनुसार या प्रत्येक प्रकरणात पुढील कारवाई घेण्यात येईल आणि एकूण 25 हॉटेल्सच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्यापैकी 2 हॉटेल्सचे अ, अ, परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र आपण निलंबित केलेले आहेत आणि सर्वांना आपण सुधारणा नोटीस पाठवलेल्या आहेत. सुधारणा नोटीसच्या नंतर त्यांनी सुधारणा न केल्यास त्यांच्या विरुद्ध परवाना निलंबनची कारवाई घेण्यात येईल. नक्कीच होते. आम्ही त्या संदर्भात नेहमी आम्ही फॉलोअप घेत असतो त्या संदर्भात. पण ते मकोका लावण्यासंदर्भात जो क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी ती सिद्ध व्हायला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे यापूर्वी. एखाद्या प्रकरणामध्ये 2 प्रकरणामध्ये 1 व्यक्ती आहे, पण एकाच प्रकरणात 2 व्यक्ती असतील किंवा आधीच्या एका प्रकरणात ती एकटीच व्यक्ती असेल, तर तशा प्रकरणात ते मकोका लावता येत नाही. त्यामुळे ते तपासून जर सगळ्या निकषांवर जर खरी उतरत असेल ती, सगळ्या कंडिशन्स फुलफिल होत असतील, तर नक्की मकोका लावण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.